सरकारच्या चहापानावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलाय। मवियाचा पत्रकार परिषदेतून ही माहिती देत हल्लाबोल। सर्वसामान्यांचे प्रश्न सरकार सोडवत नाही म्हणून चहापानावर आमचा बहिष्कार असल्याचं भास्कर जाधव म्हणतात। तर लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची फसवणूक, कायदा सुव्यवस्था यावरून ही टीका करण्यात आली आहे। आणि म्हणून भ्रष्टाचार असू दे, महागाई असू दे, शेतकऱ्यांवर असणारा अन्याय असू दे, कर्जमाफी आणि त्याचे डिटेल्स आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे या ठिकाणी मांडू। परंतु एकूणच या 13 कोटी जनतेला जे अभिप्रेत होतं त्यातलं कुठलंही घडत नाही आणि म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतोय। पाण्याचा साठा अल निनो येणार आहे माहीत असून देखील मागच्या वर्षी 31% असणारा साठा 23% खाली कसा गेला हा प्रश्न आहे। पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही। बाकीचे उद्योग करण्यात सरकारला भरपूर वेळ आहे, पण पाण्याचं नियोजन हे सरकार अपयशी ठरलं याचा फटका हा बसणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाणी पुरवठा अपुरा झाल्यावर नागरिकांना देखील प्रचंड त्रास आता सहन करावा लागणार आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आपण अर्थसंकल्पीय भाषण ऐकलं असाल, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की यावर्षी अल निनो या प्रकारचा त्या ठिकाणी नैसर्गिक संकट उभं राहणार आहे। मग हे जर तुम्हाला इतके अगोदर कळलं होतं तर या राज्यातल्या नागरिकांना या संकटाच्या झळा पोचू नयेत याकरता सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही आणि म्हणून अशा सरकारच्या मांडीला लावून मी चहा पिऊ शकत नाही आणि या चहापानाला न जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला है। जिस प्रकार सरकार किसानों के प्रति अपनी भावना रख रही है, किसानों के ऋण मुक्ति का जो डिसीजन लिया है वो गलत डिसीजन है। ऋण मुक्ति नहीं तो ऋण वसूली सरकार कर रही है। किसानों का पूरा 7/12 पूरा करने का आश्वासन सरकार ने इलेक्शन में दिया था, लेकिन अभी भी जो 2 लाख का उन्होंने आश्वासन दिया वो भी गलत है। मैं समझता हूँ ये ऋण मुक्ति नहीं तो ऋण वसूली की मुहिम किसानों की तरफ सरकार ने शुरू की है। इसका हमने निषेध किया है और ये हमारा मुख्य मुद्दा है कि हम चाय पान पे नहीं जाएंगे।